नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोलापूर शहरातील भवानीपेठ या ठिकाणी राहणारे विजय बट्टू यांचे वय हे 43 वर्ष असून ते टेलर काम करतात। ते विवाहित असून त्यांना 2 अपत्य आहेत, एक मुलगा तर एक मुलगी। पत्नीचे नाव कीर्ती आहे, मुलाचे नाव विशाल असून तो सध्या 14 वर्षाचा आहे। विशाल हा खोडकर स्वभावाचा लहानपणापासूनच असताना त्याच्या खोड्या पाहून त्याच्या आईवडिलांना त्याचे काही वाटत नसे, परंतु मोठा झाल्यावर त्याला समज येईल तसा त्याच्या स्वभावात बदल होईल असे त्यांना वाटत होते। पण या खोड्या ते गंभीरपणे घेत नसत। एखादी खोडी कधीतरी तापदायक वाटली किंवा कोणी येऊन तक्रार केली तर मात्र त्या आपल्या लहानग्या विशालला एखादा रट्टा देऊन आणि किंवा एखादं त्यांना ओरडून त्यांना सांगा लागत असे, पण त्याचा त्या विशालवर काही एक परिणाम होत नसे, कारण दुसऱ्या वेळेला तो पुन्हा खोडी काढण्यासाठी तयारच असे। जसजसा तो मोठा होऊ लागला तेव्हा मात्र त्याच्या खोड्या अधिकच त्रासदायक होऊ लागल्या, कारण विशाल हा आपल्या शाळेमधील मित्र, घराच्या परिसरातील नागरिक, मुले यांना त्रास देऊ लागला। घरातही तो आपली बहीण, आई आणि वडिलांनाही त्रास देत असे। इतकेच नव्हे तर त्याच्या अभ्यासाकडेही लक्ष नव्हते। हातात मोबाईल घेऊन त्यामध्ये रील्स पाहणे त्याला आवडत असे। त्यातून वेळ मिळेल तेव्हा तो खोड्या काढत असे त्याचे उद्योग चालू होते। त्यामुळे त्याला परीक्षेमध्ये मार्कही कमी पडत होते। आपल्या मुलाचे हे वर्तन पाहून त्याच्या वडिलांना फार वाईट वाटत असे। आपल्या मुलाने सुधारावे असे त्यांना वाटत होते। त्यामुळे ते नेहमी विशालला समजावून सांगत, कधी रागावून तर कधी प्रेमाने समजावून सांगत, पण याचा त्याच्यावर कोणताच परिणाम होत नसे। दिवसेंदिवस त्याच्याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्या। परिसरातील नागरिक विजय बट्टू यांनाच याबद्दल दोष देत असत। आपल्या मुलावर चांगले संस्कार करता येत नाही, त्याला ताब्यात ठेवता येत नाही, धाक नाही असे म्हणत असत। विशालच्या त्रास देण्याच्या प्रवृत्तीमुळे विजय यांचा खूप अपमान होऊ लागला। असा हा खोडकर विशाल बट्टू अचानक बेपत्ता झाला। 13 जानेवारी 2023 रोजी तो बेपत्ता झाला। आपला मुलगा कुठे सापडत नसल्याचे पाहून विजय बट्टू यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात येऊन आपला मुलगा विशाल वय वर्ष हा 14 बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी त्या ठाणे अंमलदारांना याबाबतची तक्रार लिहून घेण्यास सांगितले आणि सोबतच त्याचा फोटो आणि त्याचे वर्णन लिहून घेतले। याबाबतची माहिती त्यांनी सर्व पोलीस ठाण्यात संदेशाद्वारे कळविली आणि पोलिसांनी विशालचा शोध सुरू केला। त्याच दिवशी रात्री म्हणजे दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान पोलीस या महामार्गावर गस्त घालत असताना जुना तुळजापूर नाकाजवळील उड्डाणपूल येथील सर्व्हिस रोडवर पोलिसांनी एका मुलाचा मृतदेह आढळून आला। पोलीस पथकाने लगेच याची माहिती परिसरात असलेल्या पोलीस ठाण्यास दिली। काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। 3 तासापूर्वी जोडभावी पोलीस ठाण्याने 14 वर्षाचा मुलगा विशाल बट्टू हा बेपत्ता झाल्याचा मेसेज दिला होता। त्यांनी दिलेल्या वर्णनाप्रमाणे व फोटोप्रमाणे हा मुलगा दिसत होता। त्यामुळे पोलिसांनी जोडभावी पोलीस ठाण्यात आपल्याकडे बेपत्ता तक्रार दाखल झालेल्या वर्णनाप्रमाणे मुलगा सापडला असून तो मयत आहे, तरी आपण या ठिकाणी त्वरित यावे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजय जगताप हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन दाखल झाले। पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या बेपत्ता मुलाप्रमाणे त्याचे वर्णन व फोटो होता। त्यामुळे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी विशालचा मृतदेह सापडला असल्याची माहिती त्याच्या आईवडिलांना दिली। काही वेळातच ते दोघेही घटनास्थळी दाखल झाले। आपल्या मुलाची अवस्था पाहून दोघांनी मोठ्याने हंबरडा फोडला। पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला। घरातून बेपत्ता झालेल्या विशालचा मृतदेह 3 तासामध्ये राष्ट्रीय महामार्गावर सापडला। यामुळे
भवानी पेठ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली. आत्तापर्यंत खोड्या करून त्रास देणाऱ्या विशालचा अशा रीतीने खून झाल्याचे पाहून लोकांना आश्चर्य तसेच दुःखही वाटत होते. पोलिसांनी विशालचा खून कोणी केला याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू कशा प्रकारे झाला हे कळणार होते. त्यामुळे तो अहवाल आल्यानंतरच खऱ्या अर्थाने पोलिसाचे काम सुरू होणार होते. तोपर्यंत इतर कायदेशीर सोपस्कार पार पाडण्यास सुरुवात केली. जोडभावी पोलीस ठाण्यात विजय बट्टू यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भांडवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. विशालचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर सापडल्याने तो इथपर्यंत कसा आला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज पाहणे पसंत केले. ते पाहिल्यानंतर मात्र पोलिसांना धक्काच बसला, कारण या फुटेजमध्ये विशालचे वडील विजय हे मुलगा घेऊन त्यास दुचाकीवरून घेऊन जात असल्याचे दिसत होते. पोलिसांचा विशालच्या वडिलांवर संशय बळावू लागला. त्या दरम्यान पोस्टमॉर्टम अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यामध्ये विशाल यास शीतपेयामध्ये विष घालून पिण्यास दिल्याने त्याचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे समजून आले. पोलिसांनी विजय बट्टू या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे तुमचे कोणाशी वैर वगैरे काही आहे का याबद्दल विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितले की तसे काही वगैरे नाही, पण माझा मुलगा हा खोडकर होता. तो शाळा घराच्या परिसरातील लोकांना खूप त्रास देत असे. त्यांच्याबद्दल लोक माझ्याकडे तक्रार करत असायचे. मी त्याला अनेक वेळा समजावून सांगितले, पण तो ऐकत नव्हता. अखेर कोणीतरी त्याचा खोड्या काढण्याच्या कारणावरून घात केला असावा असा संशय विशालचे वडील विजय यांनी व्यक्त केला. विजयचे बोलणे ऐकल्यानंतर पोलिसांनी त्याला प्रश्न केला की तुम्ही विशाल गायब झाला त्या दिवशी कुठं गेला होता? त्या दिवशी तुम्ही नेमके काय केले याबद्दल सांगा. त्यावेळी मात्र विजयाला काहीही सांगता येईना. आपण इथे गेले होतो, तिथे गेले होतो, हे काम केले, ते काम केले अशी थातूरमातूर उत्तरे देऊ लागला. यावरून पोलिसांचा संशय आणखीनच बळावू लागला. अखेर पोलिसांनी आपली अखेरची गुगली टाकली आणि त्यास म्हणाले, तुम्ही मोटरसायकलवरून अमुक ठिकाणी विशालला घेऊन गेला होता. पोलिसांचे बोलणे ऐकताच विजयचा चेहरा हा गोरामोरा झाला. त्याला पुढे बोलता येत नव्हते, तरीसुद्धा त्याने नाही हो असे म्हणताच त्याला पोलिसांनी CCTV फुटेज दाखविले. तेव्हा मात्र विजय काही न बोलता खाली मान घालून उभा राहिला. आता तू खरे काय ते सांग, नाहीतर आम्हाला खरे काढून घेण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा वापर करावा लागेल. आपण केलेले कृत्य लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही. हे समजून आल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला, साहेब, मीच माझ्या मुलाचा खून केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मुलाचा खून का केला आणि कसा केला याबाबत माहिती जाणून घेतली. पोलिसांनी विजयला न्यायालयात उभे केले असता त्याची 3 दिवसाची पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीत विजय बट्टूकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. ती अशी की विशालच्या खोड्या करणे हे दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्याच्याबद्दल तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्याच्या आईवडिलांचा अपमानही होत असे. या साऱ्या प्रकाराला विजय वैतागला होता. आपण कष्ट करून पैसा कमावतो, लोकांचे कपडे शिवून पैसे कमावतो, आपल्या मुलाबाळांना काही कमी पडू नये म्हणून दिवसभर राबत असतो. मुलगा मोठा झाल्यावर तो काहीतरी चांगला बनेल, आपल्या श्रमाचे पांग फिडल असे विजयला वाटत होते. पण त्याच्याबद्दल येणाऱ्या तक्रारी ऐकून विजय हवालदिल होत असे. तो सुधारावा म्हणून त्याला समजावून सांगत असे, पण त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नव्हता. या साऱ्या प्रकाराला कंटाळून विजयने त्याला ठार मारण्याचे ठरविले. त्याचा विचार पक्का झाल्यावर त्याने एक योजना आखली. 13 जानेवारी 2024 रोजी विशालबरोबर गोड बोलून त्याला आपण फिरायला जाऊ असे सांगून मोटरसायकलवर बसवले. त्याला एका निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील तुळजापूर नाका येथे तो घेऊन आला. अगोदरच त्याने शीतपेयामध्ये विष घालून ठेवले होते. त्याला गोड बोलून ते शीतपेय पिण्यासाठी दिले. विशालने संपूर्ण बाटली प्याला, त्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. हे पाहताच तो आता मरणार म्हणून विजयने त्याला तिथे सोडून दिले व त्याने मोटरसायकलवरून धूम ठोकली. आपल्या मुलास तडफडत तिथेच ठेवून विजय घरी आला. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचा बनाव करत
मिसिंग दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्यासह करत आहे.